जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय आपल्या सर्वांचं या सकाळच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे. प्रियांनो, हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यास देव, जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात करण्याच्या आधी आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रिय प्रभूजी, तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आमच्या सर्वांवरती आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना माझे विचार, माझं बोलणं हे तुझ्या कंट्रोलमध्ये असू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. नवीन शब्द, नवीन सर्व काही प्रिय प्रभू येशू मार्गदर्शन तू मला या वचनाद्वारे तू समजून सांग आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज या सकाळच्या समय मी तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहे. माझा प्रत्येक बांधव तुला हाक मारत आहे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि हा सहभागितेमध्ये तू एकत्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील, प्रभू शेअर करतील, लाईक करतील, सबस्क्राईब करतील, त्या सर्वांना प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ह्या चॅनलद्वारे फक्त तुझी सेवा आणि तुझं नाव उंच होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, माझी घटी होऊ दे, तुझी वाढ होऊ दे. हे देवा, मी कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. आज ज्या वचनातून बोलणार आहे त्यासाठी तू मला सहकार्य कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू आमचा ताबा तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. Celebrate the victory of the Lord. मनाओ, मनाओ, उसकी जय हमेशा मनाओ. मनाओ, मनाओ, उसकी जय हमेशा मनाओ. यीशु ने बड़े बड़े काम किए, यीशु ने बड़े बड़े काम किए, यीशु ने बड़े बड़े काम किए, उसकी जय हमेशा मनाओ. देवबाप आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो. यावेळेस आपण शास्त्रातून म्हणण्यासाठी उत्पत्तीचं पुस्तक आणि याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनापासून आज आपण पाहणार आहोत. आपण काल पाहिलं की 6व्या अध्यायामध्ये मानवाची दृष्टाई आणि मग त्याच्यामध्ये बघा परमेश्वराची कृपादृष्टी ही नोहावरती होती. तशीच कृपादृष्टी आज या काळामध्ये आज आमच्या परिवारावरती, आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराची कृपादृष्टी परमेश्वरावरती होती. म्हणून आज आपल्याला ह्या 9व्या वचनापासून आपण काही वचने पाहणार आहोत. त्यामध्ये देवाने नोहावर कृपादृष्टी केली होती आणि मग देवबाप नोहाच्या विषयी काय सांगत आहे ते आपण ह्या वचनातून पाहणार आहोत. नोहा तारू बांधतो. नोहाची वंशवाळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. आता ह्या ठिकाणी जे काही वचन आम्हाला देवबाप आम्हाला सांगत आहे, 9 वचन खूप महत्वाचं आहे. आता त्याच्या काळच्या जे लोक होते त्या लोकांमध्ये नोहा हा नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा हा देवाबरोबर चालणारा होता. आणि बघा त्याची पवित्रता, त्याचं धार्मिक जीवन आम्हाला ह्या तिन्ही शब्दांमधून आम्हाला दिसून येतं. विशेष म्हणजे
तो देवाबरोबर चालला होता आणि त्याचं जीवन जे होतं ते पवित्र होतं. देवाबरोबर चालणारा व्यक्ती प्रियांनो, आज तुम्हाला मी सांगतो की त्याचं जीवन अतिशय पवित्र आहे, अतिशय तो देवाच्या जवळ आहे, अतिशय तो देवाला भिवून असा वागणारा असा मनुष्य आहे. आणि बघा, त्याची देवाची कृपादृष्टी नोहा हा देवाचा दासावरती झालेली आम्हाला दिसत आहे. आणि मग 10व्या वचनामध्ये नोहाला शेम, हाम, याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, तीच व ती जुलम्यांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडवली होती. पहा, या ठिकाणी नोहाच्या काळामध्ये देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. बघा, आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी काय ठरवलं होतं की त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की मग वचन 13 मध्ये देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. बघा, ह्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी पृथ्वी जी होती ती मानवाच्या दुष्टाईने भरून गेली होती, पापांनी भरून गेली होती. प्रियानो, त्या ठिकाणी देवाच्या विरुद्धामध्ये मानव हा पाप करू लागलेला होता, देवापासून तो दूर गेलेला होता. ती दुष्टाई इतकी भयानक होती की देवाला या ठिकाणी असा निर्णय घ्यावा लागतो की या पृथ्वीचा नाश करावा लागत आहे. देवबाप हा प्रीती करणारा, देवबाप हा दयावान असा आम्हाला दिसत आहे, परंतु ह्या ठिकाणी देवबापाला हा कठोर निर्णय का घ्यावा लागलेला आहे, कारण ह्या ठिकाणी जी पृथ्वीची परिस्थिती होती ती भयानक अशी झालेली होती. मानव हा त्याच्या पापांनी इतका भयानक पिडलेला होता की देवाला हा शेवटी निर्णय घ्यावा लागला होता की या पृथ्वीचा नाश करून टाकावा. आणि परंतु त्या काळामध्ये नोहा हा जो होता हा देवाबरोबर चालणारा होता, त्याचं कुटुंब हे देवाबरोबर चालणारं होतं. आणि म्हणून पहा, देवाने त्या नोहाला सांगितलेलं आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी की बघा काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचं तारू कर. आणि कसं तारू बांधायचं, काय करायचं, ह्या सर्व इन्स्ट्रक्शन देवाने त्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. कोणत्या लाकडाचं तारू बांधायचं, तर गोफेर लाकडाचं तारू बांधायचं. मग त्या तारवात देवाने किती खोल्या करायला लावल्या, कोठाड्या करायला लावल्या, त्यास काय लावायचं, बाहेरून काय लावायचं हे देखील देवाने सांगितलेलं आहे. त्याला डांबर लाव हे देवाने त्याला सांगितले आहे. तारू करायचे ते असते, त्याची लांबी, त्याची रुंदी, या उंची, या सर्व गोष्टी देवाने त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण डायग्राम हा देवाने पूर्णपणे आखून त्या नोहाला त्या ठिकाणी दिलेला होता. आणि मग त्या तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याचा खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर जलप्रलयाचे पाणी आणतो आणि पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या त्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवात घे. व पक्ष्याच्या प्रत्येक जातीतून, पशुच्या प्रत्येक जातीतून व आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राण रक्षणार्थ तुझ्याकडे येतील.
खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खावयास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. पहा, या ठिकाणी देवबापाने जे काही मार्गदर्शन त्याला केलेलं आहे, नोहाला त्या ठिकाणी देवबापाने वाचवलेलं आहे. का वाचवलेलं आहे? कारण नोहा हा देवाच्या बरोबर चालणारा होता. तो त्या काळी नीतिमान होता, सात्विक होता, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता, देवाची आज्ञा पाळणारा होता. बघा, तारू बांधणं हे सोपं नव्हतं, परंतु देवाने त्याच्यासाठी ते सोपं करून टाकलेलं होतं. कारण देवाने स्वतः त्याला डायग्राम तारूचा दिला होता. तारूची उंची, त्याची रुंदी किती असावं, त्याचे माप सर्व देवाने त्याला सांगितलेले होते. त्याप्रमाणे त्याने केलेलं आहे. तो नोहा हा देवाच्या दृष्टीने लीन, नम्र आणि देवबाप जे काही सांगेल ते तो करणारा होता. आज्ञाधारी असा व्यक्ती होता. आजच्या काळामध्ये असे लोक खूप कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत, जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतात, जे प्रभूची इच्छेनुसार सेवा करतात, देवाच्या इच्छेनुसार सेवा करतात. त्यांच्याविषयी मी बोलत नाही, परंतु जे परिस्थिती नोहाच्या काळी होती ती आजही आजच्या ह्या जगामध्ये आहे. आजही पाहत आहोत की मानवाची दुष्टाई इतकी झालेली आहे, ते जिवंत देवाला विसरून गेलेलं आहे. ज्या देवाने आकाश पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, ज्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या सर्व मानव जातीसाठी दिला, त्याचं रक्त या मानव जातीसाठी सांडलं, पापांसाठी सांडलं, तो क्रुसावरती गेला आणि माणसाला एक नवीन जीवन मिळावं म्हणून तो त्या ठिकाणी मेला, पुन्हा उठला, स्वर्गामध्ये गेला आणि तो आमच्यासाठी त्या पित्याजवळ मध्यस्थी करत आहे. एवढ्या सर्व गोष्टी सुखसोयीच्या असताना देखील मानव हा अतिशय पापामध्ये पडत चाललेला आहे, पापाच्या ओझ्यामध्ये पडत चाललेला आहे. प्रियांनो, आज या सकाळच्या समय म्हणजे खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगत आहे की आज जगाची परिस्थिती एकदम भयानक वाईट आहे. आपण देवाला वेळ देत नाहीत, आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, आम्ही देवाबरोबर चालणारे असे नाहीत, तर आम्ही जगाच्या बरोबर चालणारे आहोत. जगाच्या चालीरीती आम्ही अवलंबत आहोत. देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही राहिलेली. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या बरोबर चालणारे असे नाही, तर जगाला आम्ही घेऊन चालणारे आहोत. प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी इथे स्टॉप करावा लागणार आहेत. नोहा जसा देवाबरोबर चालत होता तसं आज आम्हाला देखील देवाच्या बरोबर चालायचं आहे. कारण तेव्हाच आम्हाला त्याची कृपा दृष्टी मिळणार आहे, तेव्हाच त्याची कृपा आमच्यावरती होणार आहे आणि तेव्हाच तो आमच्यासाठी ख्रिस्त रूपी तारू जो बनवलेला आहे त्या तारवामध्ये आम्हाला बसायला जावं लागणार आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाची कृपा दृष्टी नोहावरती झाली आणि देवाने त्याला त्याचा जीव, त्याच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आणि त्या नोहाची काळजी पुढे या पृथ्वीवरती होण्यासाठी आणि या पृथ्वीवरून सर्व नष्ट होऊ नये म्हणून देवाने त्या ठिकाणी प्रत्येक जातीचे पशु, प्राणी, सर्व जातीचे पशु, प्राणी आणि सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तारवामध्ये घेतलेल्या आम्हाला दिसत आहे. आता ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी नोहाला सुमारे त्या ठिकाणी 120 वर्ष लागलेले आम्हाला दिसत आहे. 120 वर्ष तो त्या ठिकाणी तारू बांधत होता. लोकांना तो त्या ठिकाणी तारू बांधता बांधता देव जे काही करणार आहे तो ते सांगत होता, परंतु लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला नाही. परमेश्वराने त्या काळी त्या मानवाची दुष्टाई वाढली होती म्हणून पृथ्वीचा नाश करण्याचं ठरवलं होतं. ती गोष्ट तो लोकांना सांगत होते, परंतु लोक त्यांना हसत होते, लोक त्याची टिंगल उडवत होते, लोक त्याचं ऐकत नव्हते. आणि आज तीच परिस्थिती आजच्या ह्या जगामध्ये आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त देव तो येणार आहे.
नोहाच्या काळात जसं लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते, प्रॉपर्ट्या कमवत होते, अनैतिकता वाढली होती, भ्रष्टाचार वाढला होता, व्यभिचार वाढला होता, नरबळी वाढले होते, तीच परिस्थिती आजच्या या जगामध्ये आहे. आज जर आम्ही जगामध्ये डोकून भरलेलं आहे तर व्यभिचाराने भरलेलं आहे, मूर्तीपूजेने भरलेलं आहे, अनैतिकचे पाप आहे, व्यसनामध्ये अनेक लोक पडलेले आहे. जिवंत देवाला सोडून आज निसर्गाच्या निर्मितीची मनुष्य आराधना करू लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आज देवापासून मनुष्य दूर गेलेला आहे. प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे आणि तो देवाच्या बरोबर चालणारा होता म्हणून देवाची कृपा दृष्टी नोहाच्या वरती झालेली होती. प्रियांनो, देवाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व नोहाने त्या ठिकाणी पूर्णपणे केलेल्या आहे. देवाने सांगितलं त्या सर्व गोष्टी केलेल्या, त्या सोप्या नव्हत्या, सर्व काही अवघड होतं, परंतु ते अशक्यातून शक्य करणारा जिवंत देव त्याच्या संगती होता, परमेश्वर त्याच्या संगती होता. आणि मग पहा, देवाने सर्व काही त्या ठिकाणी सांगितलं आणि मग त्यांनी ते सर्व काही केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग 7व्या अध्यायामध्ये आपण येत असताना त्या ठिकाणी जलप्रलय त्या ठिकाणी पृथ्वीवरती आलेला दिसत आहे. मग पहिलं वचन आम्हाला सांगत आहे की मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू व आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. पहा, ही परमेश्वराने नोहाच्या बद्दल दिलेली साक्ष आहेत. त्या काळी, नोहाच्या काळामध्ये देवबाप त्या नोहाविषयी साक्ष देत आहे की या सर्व पिढीमध्ये तूच नीतिमान आहेस. प्रियांनो, आज आमच्या बद्दल देवबापाची साक्ष देत आहे का? मनुष्याच्या साक्षीची तुम्ही आवड धरू नका. मनुष्य तुमच्याबद्दल चांगल्या साक्षी देऊ शकणार नाही. देव ज्या वेळेस तुमच्या विषयी साक्ष देतो ती साक्ष सर्वात महत्वाची आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये देवबाप साक्ष काय देत आहे त्याच्याकडे आम्ही विचार केला पाहिजे. लोक काय म्हणेल, जग काय म्हणेल याचा विचार तुम्ही सोडून द्या. आज आम्हाला देवासाठी झटलं पाहिजे, देवाच्या कामासाठी झटलं पाहिजे, देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरून आली पाहिजे. सर्व पापी स्वभाव आम्ही आमच्या पायाखाली ठेचून टाकला पाहिजे, कारण ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या पित्याजवळ आपलं रक्त त्या पित्याजवळ खंडणी म्हणून ठेवलेलं आहे. या सकाळच्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांना मी तुम्हाला आवाहन करत आहे की आपला पापी स्वभाव सोडून द्या, जगामध्ये रमण्याचं सोडून द्या, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. आज आम्ही जगाची परिस्थिती बघत आहोत, जागोजागी दुष्काळ होत आहे, पडत आहे, भूकंप होत आहे, युद्ध होत आहे आणि जगाची परिस्थिती अतिशय खालवलेली आहे. आकाशातील बळ डळमळत आहे. देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व काही होत आहे. तर प्रियांनो, आज सावध राहा आणि देवाच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करा. देवाला आपल्या जीवनामध्ये घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घ्या, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य हे जवळ आलेलं आहे. प्रियांनो, जशी कृपा दृष्टी नोहावरती झालेली आहे तशी कृपा दृष्टी आज आमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीवरती देवाची झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे, जगाच्या बरोबर नाही. कारण देवाचं वचन आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये सांगतं की जगाच्या बरोबर मैत्री ही देवाच्या बरोबर वैर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला जगातील सर्व ज्या प्रिय आम्हाला गोष्टी आहेत त्या आम्हाला देवासाठी सोडून द्यायच्या.
प्रियानो, देवासाठी आम्हाला हा जगातील त्याग करावा लागणार आहे, त्यागमय जीवन जगावं लागणार आहे. त्याशिवाय देवाच्या राज्यात आमचा प्रवेश होणार नाही. प्रियानो, आज लोकांना आरोग्याचे आशीर्वाद पाहिजे, पैशाचे आशीर्वाद पाहिजे, नोकरीचे आशीर्वाद पाहिजे, जगातील सर्व गोष्टींचे आशीर्वाद पाहिजे, घराचे आशीर्वाद पाहिजे, मुलांचे आशीर्वाद पाहिजे. पण स्वर्गाचे आशीर्वाद कोणाला मिळावे हे मानवाची इच्छा नाहीये, लोकांची इच्छा नाहीये. देवाचे राज्याचे आशीर्वाद मिळावे हे लोकांची इच्छा नाहीये. प्रियांनो, आता जागे व्हा. आज या पृथ्वीवरचे आशीर्वाद मिळण्यासाठी झटू नका, तर स्वर्गातील आशीर्वाद मिळवण्यासाठी झटा, देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटा. आज देवा तुम्हाला आव्हान करत आहे की आज आम्ही देवाबरोबर चालणारे व्यक्ती आहोत का? आम्ही आज आमच्या स्वतःशी विचार करणार आहोत. प्रियांनो, देवाबरोबर चालणारे असाल तर जसा डायग्राम देवाने नोहाच्या परिवाराला वाचवण्यासाठी बनवलेला होता तारू, तसाच आज देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्त रूपी तारू आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. हालेलुया. ख्रिस्त हा आमच्यासाठी तारू आहे आणि त्या तारूमध्ये आज आम्हाला बसायचं आहे. तोच आम्हाला या नाशापासून वाचू शकतो. प्रियांनो, आज आम्ही विचार केला पाहिजे आणि त्या प्रभूच्या जवळ जायला पाहिजे. पश्चातापी अंतःकरणाने या, पापांची क्षमा मागा, देवाच्या जवळ या. व्यभिचार, पक्षभेद, फुटी, दारूचे व्यसन, अनैतिक संबंध, भ्रष्टाचार, चोरी, लबाडी यासारख्या अनेक पाप आपल्या जीवनामध्ये असतील तर त्या सर्व पापांची आजच आम्ही क्षमा मागूया आणि त्या देवाच्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या छोट्याशा वचनाद्वारे देव आप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रियानो, आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, हे सुंदरचं वचन तू आम्हाला दिलेलं आहे. प्रभू, तुझा प्रिय दास नोहा याच्यासाठी जी तू तरतूद केली होती, तो तुझ्याबरोबर चालणारा होता, तो सात्विक होता, नीतिमान होता, तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारा होता, तुझी आज्ञा पाळणारा होता. प्रभू, त्याच प्रकारे प्रिय प्रभू येशू, आज नोहाचं जीवन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रिय प्रभूजी, प्रभू, आज आम्ही तुझ्याबरोबर चालावं, तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझ्या पवित्रतेत वाढावं आणि तुझ्या राज्याची आज आम्ही वाट पाहत आहोत. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, अद्यापी तुझे वचन ज्या लोकांच्या कानावरती पोचलेलं नाही त्यापर्यंत, त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी तू आम्हा प्रत्येक दासाला तू सहाय्य कर. सुवार्तेचे तू दारं उघड, तुझ्या पवित्र सामर्थ्याचे दार तू उघड आणि तू आम्हाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. जगातल्या निरर्थक गोष्टी मिळवण्यासाठी निरर्थक प्रयत्न आमच्याकडून होऊ देऊ नको. तर प्रिय प्रभू येशू, तुझे स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू, तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू कर. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व आजार, रोगराई, सर्व संकट, सर्व अडचणी, प्रिय प्रभू येशू, सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेल्या आहे. तुझी शांती आमच्या जीवनामध्ये उतरलेली आहे. सर्व प्रॉब्लेम तुझ्या प्रिय लोकांच्या जीवनामधून तू काढलेले आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व दुष्टाची सत्ता आमच्या जीवनातून तू काढून टाकलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तू आमच्या संगती, प्रभू येशू, आम्हाला तुझ्या संगती चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येक दास दासीला आणि तुझ्या प्रिय लोकांना तू सहाय्य कर. प्रभू, ज्या लोकांना तुझं वचन माहित नाही त्यांच्यापर्यंत आम्हाला जाण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझी स्वार्थ सांगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे.
प्रभू आज दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, आमचं येणं जाणं सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे पित्या परमेश्वर. प्रभू आमच्या योजना नाही तर तुझ्या योजनेनुसार आमचं जीवन चालू दे. आजच्या दिवसातील प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेने घडू दे आणि तुझा गौरव दे. आमच्या शरीराचा, आमच्या मनाचा, आमच्या विचारांचा ताबा तू घे आणि सर्व दुष्ट वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून तू आमचं संरक्षण कर आणि तुझा गौरव दे. प्रभू तू आम्हाला पाऊस देत आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू आणि आम्ही सदैव आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू, त्याच्या वचनामध्ये राहण्यासाठी आशीर्वादित करू. आणि प्रियांनो, आज एक माझं तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही प्रार्थना करा, बायबल वाचा. जे काय आज आपण देवाच्या वचनातून पाहतो ते वचन उघडा, बायबल उघडा, वाचा आणि देवबाप तुम्हाला काय दाखवत आहे, काय तुम्हाला सुचवत आहे, देवबाप तुम्हाला काय आशीर्वाद देत आहे, ते सर्व आशीर्वाद मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. जर तुम्ही बायबल उघडणार नाही तर तुम्हाला ते समजणार नाही. जर तुम्ही गुडघे टेकणार नाही तर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. जर तुम्ही स्वतःहून प्रार्थना केली नाही, जर तुम्ही स्वतःहून देवाजवळ आले नाही तर प्रियांनो, तुमचा प्रवेश देवाच्या राज्यात कदापि होणार नाही, तुमच्या अपराधांची क्षमा होणार नाही. तर प्रियांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो आणि देवाच्या दास दासींनो, प्रियांनो, आज देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ही वेळ दिलेली आहे. त्या वेळेचा आपण सदुपयोग करणार आहोत आणि त्याच्या पवित्र चरणाजवळ जाणार आहोत आणि पश्चाताप करणार आहोत. पश्चातापी अंतःकरणाने जाणार आहोत आणि त्या देवाच्या सामर्थ्यामध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न करूया आणि प्रार्थनेमध्ये राहूया. देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.